नमस्कार, महा 83 डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण आहोत ठाणे शहरामध्ये. ठाणे शहरामध्ये एक खळबळजनक अशी घटना घडलेली आहे. रॅपिडो या दुचाकी स्वार असलेल्या एका मुलाला एक थोडंसं प्रॉब्लेम झालेला आहे. त्याच्याकडनं काही पैसे उकळण्याचा प्रयत्न ठाण्यातील RTOचे ऑफिसर्स असं या समाजसेवकांचं म्हणणं आहे. आणि आपण पाहू शकता की आपल्यासोबत समाजसेवक संगम डोंगरे आहे. काय प्रकार झालेला आहे हा रॅपिडोचा ते आपल्याला सांगतील. साहेब, काय झालेलं प्रकार? नमस्कार. हल्ली काय झालं, हे रॅपिडोवाले जे बिचारे गाड्या म्हणजे पोटाच्या खळगी बस गाडी चालवतात, गरीब मुलं आहेत आणि हे धंदा करत असताना हे रॅपिडोवाले जे आहेत हेच का इतर म्हणजे इतर सराईत दुसऱ्या माणसाला पकडून त्या रॅपिडोवाल्याला बोलवतात आणि मग नंतर त्यांना ते फाईन मारून मग त्यांना फाईन मारून त्यांच्याकडनं फाईन वसूल करतात. म्हणजे इनडायरेक्टली त्यांच्याकडनं पैसे उकळतात. आणि मागे पण जे आता हे परिवहन मंत्र्यांनी पण रॅपिडोला परवानगी दिली होती, त्यानंतर परिवहन मंत्र्यांनी रॅपिडोवाला पकडून दिलं होतं. बरोबर. आणि त्यानंतर मग ते रॅपिडोवाल्यांनी परिवहन मंत्र्यांच्या कार्यक्रमाला दहीहंडीला स्पॉन्सर केलं होतं. संदर्भ विषय असा एवढाच आहे की हे परिवहन विभागाकडूनच या रॅपिडोवाल्यांना फाईन लावायचा प्रयत्न चालू आहे. का एक प्रकारे फाईन लावतायत, पैसे उकट हेच कळत नाही. आणि हे जे गरीब लोक आहेत बिचारे, ते गाडी चालवत आहेत, त्यांना हे करतात. आता हा व्यक्ती बघा राहायला कुठं आहे, लालबागला राहायला, पण तो इथे आला होता. आणि ह्या व्यक्तीला त्याने RTOवाल्यांनी थांबवलं की तुझ्याकडं का फाईन आहे का. त्यांनी बघितलं काय लायसन्स आहे ना, मग एक काम कर, मला रॅपिडो बुक करून दे. आणि मग रॅपिडो याने बुक करून दिली. त्यानंतर हा मुलगा आला, आल्यानंतर त्याला पकडलं RTOवाल्याने पकडलं, तुला फाईन म्हणलं. आणि त्यानंतर आम्ही आल्यानंतर ते जे चापले म्हणून अधिकारी होते ते पळून गेले. तर मला काय सांगायचं की त्यांना रिसर कारवाई करायची होती ना, मग अधिकारी पळून का गेले? 2-3 जणांना फाईन मारली. म्हणजे 2-3 जण फाईन मारली, पळून का गेले? तर माझ्या मते याच्यामध्ये काहीतरी गोळ बंगाळ आहे. आणि हे ह्या 13 लोकांना रॅपिडो बुक करा सांगतायत आणि ते आलं का त्यांना फाईन मारतायत, त्यांच्या पैसे उकडत. मला वाटतं हे मोठं रॅकेट आहे. आणि हे जे मला तर वाटतं की हे याला आदेश परिवहन मंत्र्यांचा असेल. सुरूच आहे ती रॅपिडो, परंतु काही RTO अधिकारी काही त्यांच्या स्वतःच्या लोकांच्या संगनमताने हे रॅपिडोवरती धाड मारतात आणि त्यांच्यावरती कारवाई करतात. काय आपल्यासोबत ठाण्यातील काही समाजसेवक आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया की काय हा प्रकार आहे रॅपिडोला पकडण्याचा आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती दंड वसूल करण्याचा. काय हा प्रकार? साहेब, काय सांगा? काय झालं, सावरकर नगर या ठिकाणी मी माझ्या कामासाठी गेलेलो, तर मला अनिकेत पासीचा फोन आला. भूषण दादा, मला इकडं काही व्यक्तींनी रॅपिडो बुक केली आहे, त्यांनी मला इथं बोलवलं आहे, पण त्यांनी बोलवल्यानंतर माझी रॅपिडो ते कॅन्सल करतात, OPT घेत आहेत. तो घेतल्यानंतर OTP घेतल्यानंतर तो कॅन्सल करून मला तिकडं पोलिसांच्या हातात हा जो व्यक्ती आहे मारो, हा कोण एक लालबाग काळा चौकीचा आहे, हा बोलतो बुकिंग करतोय लोकांना. माझ्या आधी अशा 4-5 लोकांना पकडून दिलं. तर मला असं सांगायचं आहे RTOला, तुम्हाला जर रॅपिडोशी जे कारवाई केली आहे तुम्ही, तर रॅपिडोच्या कंपनीशी डायरेक्ट हे करा ना. गोरगरीब मुलांना कशाला पकडून हे करतात? या मुलाने या मुलाला पकडून देऊन त्या पोलिसांच्या हातात दिलं. त्यानंतर त्या पोलिसांनी काहीतरी ह्याला एक पावती दिली, बोलली तुला फाईन नाही, तुला आमच्या साहेबाला येऊन भेटायचं. अशा बऱ्याच जणांना त्यांनी बोलून चुकीच्या पद्धतीने जे चालू आहे ते थांबलं पाहिजे. अशा पद्धतीने गोरगरीब मुलांचं गेल्या टायमाला 3 महिन्यापूर्वी या मुलावर 10,000ची फाईन आलेली. संगमजी आणि आम्ही जाऊन DCP ऑफिसला त्याबद्दल जाब विचारल्यानंतर ते बोलले रॅपिडो अनलिगल आहे. रॅपिडो अनलिगल आहे तर तुम्ही रॅपिडोवर कारवाई करा, रॅपिडो कंपनी बंद करा. तुम्ही मुलांवर का अत्याचार करा? हा मुलाला ह्यांनी जी राईड दिली ती काहीतरी 30-35 रुपयाची राईड होती. कोरमच्या इथून कोपरीला जाण्याची हे होती. पण त्याला फाईनचे मोठं हे करून त्याला आमच्या अधिकाऱ्यांशी भेटायला सांगा असं करून हा जो मनुष्य हा चुकीच्या पद्धतीने रॅपिडोचे बरेच त्याच्या मोबाईलमध्ये आम्ही बघितलं पूर्ण असं यांनी दिवसभरात बऱ्याच लोकांना असं बोलून RTOच्या ताब्यात दिलं. तर हे RTO जे करत आहे ही पद्धत चुकीची आहे. म्हणजे तुमच्या मते हे RTOचे एजंट आहे असं आम्हाला पकडून देतात. हा, हे RTO मुलांना बुकिंग करून बोलून घेतात आणि RTOच्या हातात देतात. तर हे RTOचे एजंट का निर्माण झाले आणि कसे झाले? जर तुम्हाला रॅपिडो कंपनी अनलिगली आहे तर तुम्ही रॅपिडो कंपनीवर कारवाई करा ना.
मुलांना का त्रास देत आहेत आणि हा कुठली पद्धत आहे? हे असं एजंट ठेवणं, RTOने कोण एजंट ठेवलं का? ह्याच्याकडे काय ID आहे का? हा RTOचा कोण कर्मचारी आहे का? ह्याला कुठल्या पद्धतीने काम करायला सांगितलं? तर ते काय साहेबांचं नाव? चाटले साहेब. रघुनाथ चाटले. त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, या मनुष्यावर पण कारवाई होणी. ह्यांनी चुकीच्या पद्धतीने हे काम केलेलं आहे आणि आता आम्ही अर्ज देऊन RTO, DCP ऑफिसला आणि वर्तनगर पोलीस स्टेशनला सुद्धा अर्ज आम्ही दाखल केलेला आहे. साहेब काय सांगाल यापुढे कशी पोलीस कारवाई आहे? आता बघा हे जे मारुमून आहेत त्यांनी सांगितलं माझी तक्रार नाही आहे, म्हणजे त्यांनी देऊन दिलं की मला त्या पोलिसांनी सांगितलं, RTO सांगितलं आणि मी ते फोन केला, पण तो माझी तक्रार नाही अशा संदर्भात त्या मारूने अर्ज लिहिलेला आहे. आणि आता हे अर्ज जे आहे आम्ही पोलीस स्टेशनला देणार आहोत. पण मला काय म्हणायचं, हे इनडायरेक्टली या परिवहन विभाग जो आहे तर त्यांनी जे रॅपिडो कंपनी यांच्यावर कारवाई करावी. चुकीची असेल तर कारवाई झालीच पाहिजे, त्यात काय दुमत नाही. पण ह्या गरीब मुलं, गरीब गरजू मुलं आहेत, त्यांच्या नाहक त्यांना त्रास देऊन आणि इनडायरेक्ट त्यांच्याकडे पैसे उकळणं हे चुकीची पद्धत आहे. तर माननीय मुख्यमंत्री याचं लक्ष घालून या परिवहन विभागात नक्की काय चाललं आहे आणि कशा प्रकारचे पैसे गोळा करायचा मार्ग चालू आहे हा बंद झाला पाहिजे. अन्यथा या काही दिवसांमध्ये ह्या मुलांच्या वतीने आम्हाला आंदोलन करावं लागेल. तुम्ही म्हणतो ह्या मारूंकडनं विचारा. मारू तुम्ही सांगा जरा, तुम्हाला काय सांगितलं? मी माझ्या गाडीत बसलेलो, माझी पण टुरिस्ट गाडी आहे ओला उबेरची. मी माझ्या कामानिमित्त तिथे थांबलेलो. माझ्या गाडीत साहेब चाटले साहेब म्हणून आणि अजून एक अधिकारी येऊन बसले आणि मला सांगितलं की तुझं लायसन आणि फाईन. मग त्यांनी तुम्हाला सांगितलं की रॅपिडो बुक हां, त्यांनी सांगितलं बुक कर म्हणून. नंतर तर मी मग बोललो, माझ्याकडे नाही आहे. मग त्याने माझ्या मोबाईलमध्ये दिसला, मग बोललो एक बुक कर हां. तुला आणि तू बुक कर आणि तू निघून जा इकडनं. पण मी माझ्या कामानिमित्त होतो म्हणून मी तिथे थांबून राहिलो. आणि अजून त्याने मला एका दबाव- दोघांना बुकिंग केली. आणि त्यांनी नाही, 2 जणांना बुकिंग केली, पण ती तुमच्याच कॅन्सल मोबाईलवरनं माझ्या booking? मोबाईलवरनं दोघांना बुकिंग केली आणि हे कॅन्सल करायला लावले. आणि चाटले साहेबला मी सांगितलं, जेव्हा सांगितलं OTP वगैरे टाकायला मला पैसे लागतील, तर बोलले मी पैसे देऊ त्याला, म्हणजे ह्याला पैसे मी देऊ म्हणून त्याला पण माहिती आहे. त्यांनी सांगितलं पैसे मी देऊ, ते जे काय वरचे लागतील ते. आता आणि जेव्हा सर आले तेव्हा साहेबांना सांगितलं तुम्ही सांगा की तुम्ही मला सांगितलं म्हणून बुक करायला. ते न सांगता ते तिकडनं पळून गेले. ते व्हिडिओमध्ये पण आलेलं आहे. आपण पाहिलं की रॅपिडो ही जी 2 व्हीलर सर्व्हिस देते पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजूनही चालू आहे. परिवहन मंत्र्यांनी जरी सांगितलं असेल की हे इलिगल आहे, परंतु आजही महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. पण त्या रॅपिडोवरती काही मराठी मुलंही असे मराठी मुलं कामं करत असतात, पण त्यांना पकडणे आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणे किंवा त्यांच्यावरती त्यांना फाईन मारणे, अशा RTOचे ठाण्यातील काही RTOचे अधिकारी यामध्ये सामील आहेत. असे समाजसेवक संगम नोंदरे आणि काही समाजसेवक आहेत, त्यांचा हा आरोप आहे. बघूया या ठिकाणी आपण आहोत वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये. त्यांच्यावरती काही गुन्हा किंवा केसेस दाखल करण्यात येत आहेत. काय दाखल करणार आहे आपण पुढील चौकशी आपण पाहूया. मी समीर मार्कंडे, महा 83 डेली न्यूजसाठी समीर मार्कंडे, ठाणे. धन्यवाद.